आणि तुझा तिचा कसा संबंध हे मी तुला सिद्ध करून दाखवेन. चॅलेंज कोणत्या गोष्टीचं करतोस? मी आता सांगितलं ना, कुराण शरीफवर हात ठेव आणि त्या हिदा खानला मी संभाजीनगरला आणून ठेवलं नाही असं जाहीर बोल, तर मी मानेल की वा क्या शेर आहे. आरोपीला लपवणारा हा माणूस या खोटारड्या माणसाबद्दलच असे वक्तव्य करतो, लोकांना असं दाखवतं की मी मसीहा आहे. अरे भामटे, कुठं होत असं कुठं आलास? सोफ्यावर बसून मोठ्याने मांडीवर मांडी पाय टाकून गप्पा मारतोस, म्हणजे तर तो नेता झालास काय? अर्बन नक्सलिस्ट आहेस तू, अतिरेकी आहेस तू, आणि मग तुझ्यावर कारवाई झाली. शिरसाट साहेब, तुम्ही जलील आणि ओबीसींवर आक्रमक टीका करताय, अर्बन नक्सलिस्ट म्हणताय. मात्र त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की ऑपरेशन सिंधूर ज्यावेळेस आलं त्यावेळी आपल्या देशातील खासदार काही परदेशात सिंधूरची माहिती देण्यासाठी पाठवले होते, त्यात ओबीसींना का पाठवलं जर टेररिस्ट आहे? हे बघा, त्यावेळेला ओईसीला पाठवलं. ओईसीने भूमिका ही भारताच्या बाजूची, आणि जो या देशासाठी करेल ना त्याचा आम्ही सन्मान करू. आम्ही कधी कोणत्याही, मी तुम्हाला सांगितलं, सईद नावाचा मुसलमान मारणारा अतिरेकी ज्यांनी 26 लोकांच्या गोळ्या घातल्या, तोही सईदच त्याचं नाव होतं. आणि त्याला लढणारा भिडणारा सुद्धा त्याचं नाव सईद होतं. त्या सईदला आम्ही काय सन्मान केला का नाही केला? म्हणून जो देशाच्या हिताचं बोलेल त्या टायमाला त्याच्या बरोबर आम्ही बरोबर. म्हणून त्यावेळेला ओएसीचं स्टेटमेंट देशाच्या हिताचं होतं.